कृष्ण आणि सुदामा यांची मैत्री निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक आहे. द्वारकेचा राजा श्रीकृष्ण आणि अत्यंत गरीब ब्राह्मण सुदामा हे बालपणीचे मित्र होते. कृष्ण आणि सुदामा ऋषी सांदीपनींच्या आश्रमात एकत्र शिकले होते. मोठे झाल्यावर कृष्णाने रुक्मिणीशी विवाह केला. तो द्वारकेचा राजा झाला. दुसरीकडे सुदामाने एका साध्या ब्राह्मण मुलीशी लग्न केले आणि ऐहिक सुखांचा त्याग करून व देवाची उपासना करत साधे जीवन जगू लागला. त्याच्या कठोर राहणीमानामुळे तो गरीबच राहिला. आपल्या गरिबीच्या परिस्थितीला कंटाळून आणि व्यथित होऊन एके दिवशी सुदामाच्या पत्नीने त्याला भगवान कृष्णाकडे मदत मागण्यास सांगितले. सुदामा एक प्रामाणिक आणि स्वबळावर यशस्वी झालेला माणूस असल्याने आपल्या मित्राकडे मदत मागण्यास त्याला लाज वाटली. पत्नीच्या आग्रहानंतर सुदामाने कृष्णाला भेटायला जायचे ठरवले. मात्र तो म्हणाला, इतक्या वर्षांनी माझ्या जुन्या मित्राला रिकाम्या हाताने भेटणे चांगले वाटणार नाही. सुदामाने भगवान कृष्णासाठी थोडे पोहे सोबत नेण्याचे ठरवले. सुदामाच्या पत्नीने त्याला कृष्णाची मदत घेण्याचा सल्ला दिला. जेव्हा तो राजवाड्याच्या दाराशी पोचला तेव्हा पहारेकऱ्यांनी त्याला राजवाड्यात प्रवेश करण्यापासून रोखले, कारण त्याची खराब स्थिती. त्यांनाही माहीत नाही की तो कृष्णाचा जुना मित्र आहे. जेव्हा त्यांनी कृष्णाला ही बातमी कळवली तेव्हा ते सुदामाकडे धावत आले आणि त्याला मिठी मारली. त्यांनी सुदामाचे रक्ताळलेले पाय पाहिले, कारण तो त्याच्या गरिबीमुळे अनवाणी प्रवास करत आला होता. सुदामा राजवाड्यात पोचताच कृष्णाने त्याचे आपुलकीने आणि आदराने स्वागत केले. कृष्णाने सुदामाला आपल्या सिंहासनावर बसवले आणि त्याला आराम मिळावा म्हणून चंदनाने व कोमट पाण्याने त्याचे थकलेले पाय धुतले. त्यांना लहानपणी आश्रमात घालवलेल्या दिवसांची आठवण झाली. कृष्णाच्या पाहुणचाराने आणि प्रेमाने त्याला आनंद झाला. मात्र तो भव्यपणा पाहून त्याला भेटवस्तू बाहेर काढायला संकोच वाटला. सुदामाला कोणत्या गोष्टीचा संकोच वाटत आहे हे कृष्णाने लगेच ओळखले. सुदामाच्या हातात एक लहान पिशवी पाहून कृष्णाने त्याला विचारले की त्याने काय आणले आहे, आणि सुदामाने लपवलेली ती भेटवस्तू घेतली, ज्यात थोडे पोहे होते. कृष्णाने ते पोहे आवडीने खाल्ले. कृष्णाने भेटीबद्दल त्याचे आभार मानले आणि सुदामाला त्याच्यासोबत जेवण्याची विनंती केली. जेव्हा ते दोघे जेवायला बसले तेव्हा त्यांना सोन्याच्या सुंदर ताटांमध्ये जेवण वाढले होते. घरी असलेल्या आपल्या भुकेल्या मुलांची आठवण आल्याने सुदामाला दुःख झाले. तो 2 दिवस महालात राहिला, पण कृष्णाकडे कोणतीही वैयक्तिक मदत मागू शकला नाही. तिसऱ्या दिवशी तो घरी परत जाण्यासाठी तयार झाला. जाताना कृष्णाने सुदामाला मिठी मारली आणि त्याला पुन्हा भेटायला सांगितले. कृष्णाच्या प्रेमाने आणि पाहुणचाराने भारावून जाऊन सुदामाने त्याचे आभार मानले. आपल्या कुटुंबाकडे परत जाताना सुदामाला प्रश्न पडला, जेव्हा माझी पत्नी मला विचारेल की मी काय आणले आहे तेव्हा मी काय सांगू? सुदामा घरी परत आला तेव्हा तिथे झोपडी नसल्याचे पाहून तो अस्वस्थ झाला. त्याच्या जुन्या झोपडीऐवजी त्याच ठिकाणी एक भव्य राजवाडा बांधला जात असल्याचे त्याने पाहिले. तो राजवाड्याकडे चालत गेला असता त्याची पत्नी सुंदर वस्त्रे परिधान करून डौलदारपणे बाहेर येताना दिसली. तिने सुदामाला सांगितले की कृष्णाच्या सामर्थ्याने त्यांना गरिबी आणि दुःखातून मुक्त होण्यास मदत केली. कृष्णाचे प्रेम आणि काळजी आठवून सुदामाचे हृदय कृतज्ञतेने भरून आले आणि त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. म्हणूनच असे म्हटले जाते की मैत्री श्रीमंत आणि गरीब असा भेद मानत नाही, ती केवळ प्रेम आणि आदर शोधते. आजच्या वेगवान आणि स्वार्थी जगात कृष्ण सुदामाची मैत्री आपल्याला आठवण करून देते की खरी मैत्री ही पैशावर किंवा स्थितीवर अवलंबून नसते. मैत्री म्हणजे विश्वास, प्रेम, आदर आणि परस्परांच्या सुखदुःखात सोबत राहणे. धन्यवाद.